मीरा भाईंदरमध्ये आपण कुठलीही जमीन घेतली किंवा लाटलेली नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता। त्यावर सरनाईक यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। आता नव्यानं पुन्हा घोटाळ्याची मालिका सुरू होईल। मीरा भाईंदरमध्ये खुद्द मंत्र्याने मेन रोडवरची प्राइम लँड सरनाईक नावाच्या मंत्र्याने स्वतःच्या संस्थेला 4 एकर जागा घेतली 3 कोटी रुपयात। त्या जागेची किंमत 200 कोटी रुपये आहे। 200 कोटी 50 कोटी रुपये एकर आहे। आता मंत्री जर स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशा जागा बळकवत असतील 3 कोटी मध्ये 200 कोटीची जागा 4 एकर जागा, हे सुद्धा झी टीव्हीने सर्च करावं, हेही प्रकरण काढावं। मी रोज एक प्रकरण झी टीव्हीला देईल, कारण झी टीव्हीने ही हिम्मत केली त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलाय, दुणावलाय आणि त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। मीरा भाईंदर क्षेत्रातील एज्युकेशन पर्पजसाठी आरक्षित जो भूखंड आहे त्यापैकी 8025 चौरस मीटर, खरं तर विजय वडेट्टीवारांनी सांगितलं होतं 4 एकर कुठली तरी जमीन आहे। तर जी 8025 स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली। राज्य शासनाच्या निकषानुसार आणि GR नुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी 20% रक्कम ही भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते। जमीन काही कुठल्या संस्थेला मिळत नाही।